तर याच संदर्भात पवार गटाच्या प्रवक्ता विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहे। विद्या चव्हाणजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय आमदार सुर्वे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं ते म्हणतायत। प्रकाश सुर्वेंना मी खूप पहिल्यापासून ओळखते, ते अत्यंत अज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। मराठीमध्ये अशी म्हण आहे की माय मरो मावशी जगो, पण कुठेतरी मला वाटतं ते उत्तर भारतीयांच्या स्टेजवर आहे, व्यासपीठावरती आहेत आणि उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं विधान केलेलं आहे आणि ते त्याचं उत्तर खरं तर आता शिंदे गटाने दिलं पाहिजे, एकनाथ शिंदेंनी दिलं पाहिजे ते उत्तर की अशा प्रकारे मराठी माणसांना, म्हणजे एकीकडे ते म्हणतात आमची खरी शिवसेना आहे आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी आहोत, दिघ्यांचे अनुयायी आहोत। मग दिघ्यांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी असं विधान मान्य केलं असतं का? आता नसतं केलं। मग अशा प्रकारे ते जे बोलतायत ते उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी बोलतायत आणि प्रत्येक वेळीच आपण जे मताचं विभाजन, एक गठ्ठा मतदानाचा विचार करतो की इकडे उत्तर भारतीय मतदान कमी होईल, तिकडे मराठी मत, हे सगळं इतकं चुकीचं आहे की या मुंबईचा आणि उपनगरांचा विकास करू शकेल अशाच नगरसेवकांना निवडून देण्याची जबाबदारी या मतदारांवरती आहे। तेव्हा या लोकांचं काय राजकारण चालू आहे घाणेरडं, ते आता म्हणून ओळखलं पाहिजे, मतदारांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांना निवडणुकांमध्ये धडा शिकवला पाहिजे। अगदी विद्या चव्हाणजी, मात्र आपण एकीकडे गवगवा करतो, अभिजात असा दर्जा मराठी भाषेला मिळालाय, त्या संदर्भात आपण कायमच गवगवा करत आलेलो आहोत जेव्हापासून हा दर्जा मिळालाय। त्यानंतर लोकप्रतिनिधींनी मराठीबद्दल अशी वक्तव्य करणं, सांगते काय तुम्हाला, ते उत्तर भारतीयांच्या स्टेजवर बसलेले आहेत, भाषण करतायत आणि कुठेतरी उत्तर भारतीयांना खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि प्रकाश सुर्वेने तिकडून आपल्या जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत, पण आता त्यांना मराठी वोटर्स पण आमचे आहेतच तिथे, ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असं माझी आशा आहे, खात्री आहे माझी। जी विद्या चव्हाणजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी।